हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. अतिवृष्टीमुळे भाजे मळवली येथील संपर्क बालग्राम संस्थेच्या परिसरात दरड कोसळून मोठं नुकसान झालं असून या संकटाच्या काळात इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्तीने तातडीने मदतीचा हात पुढे केला. संस्थेमध्ये 6 ते 18 वर्ष वयोगटातील अनाथ मुली वास्तव्यास असून दरड दुर्घटनेमुळे त्यांच्या निवासासह दैनंदिन जीवनाची मोठी अडचण निर्माण झाली होती. संस्थेने मदतीचे आवाहन करताच इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्तीने त्वरित प्रतिसाद देत 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू तसेच कोबी, फ्लॉवर, बटाटे, कांदे, मिरची, भोपळा, दुधी भोपळा, शिमला मिरची, भेंडी आणि इतर जीवनावश्यक भाजीपाल्याचं वाटप केलं. मदत वितरण कार्यक्रमाला इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्तीच्या अध्यक्षा ज्योती राजीवडे, सचिव सुरैया शेख, एडिटर छाया साळुंखे, खजिनदार राजश्री नाईकरे, क्लब सदस्य अश्विनी बेंद्रे, जयश्री म्हसे, कामगार नेते रवींद्र नाईकरे, सामाजिक कार्यकर्ते भरत नाना राजीवडे, संस्थेचे व्यवस्थापक सुभाष बोंगारडे, शिक्षिका सविता फंड, शिक्षिका रेश्मा गायकवाड, जनसंपर्क अधिकारी नीतू सिंग तसेच अध्यक्षिका श्वेता घारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा ज्योती राजीवडे यांनी संस्थेच्या मुलींसाठी भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक भासल्यास क्लब सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहील, तसेच मुलींच्या वैद्यकीय गरजांसाठीही आवश्यक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्यवस्थापक सुभाष बोंगारडे यांनी इनरव्हील क्लब ऑफ मावळ शक्तीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानत आपत्तीच्या काळात मिळालेली ही मदत संस्थेसाठी मोठा आधार ठरल्याची भावना व्यक्त केली. जर घटना घडली असेल तर सगळा मावळ मधील सगळे लोक किंवा समाज हा एकत्रित असतो आणि मदत करत असतो आणि म्हणूनच त्याच पद्धतीनं इथं जी गोष्ट झाली, जी घटना घडली त्याचं पर्यवेक्षण खरोखरच मी तुम्हाला धन्यवाद मानतो. कारण जिथं योग असतो त्या ठिकाणी त्या गोष्टी होणारच आणि तिथं होत असताना तिथं मदत मिळणारच. तर तुमची मदत फार मोलाची आहे. कारण ह्या लोकांना आपली मदत जेवढी असेल, तर आता माहिती आहे की मुलांच्या पेक्षा खरोखरच उंच भरारी मारायला लागली आणि त्यांना आपण सपोर्ट दिलं पाहिजे आणि ते सपोर्टचं काम आपण लोकांचं केलं आहे. म्हणजे आता परवा तुम्हाला सांगितलं की PSI मुलगी झाली आहे, पण PSI बनण्यासाठी त्याच्या मागची कसे कष्ट घ्यायला पाहिजे किंवा आता हल्ली जे काय भडकपणा चाललेला आहे तो भडकपणा ठीक आहे आपण बघतोय, पण त्याच्या पाठीमागे ती कष्ट ऐकाने त्यांनी केलेलं आहे म्हणून ती त्या लेवलला आहेत. परंतु समजा आता म्हटलं की मी 10वी झाला तर त्या गोष्टी करणार नाही, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा अभ्यास करावा लागतो, परीक्षा पास व्हावं लागतात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि मग त्या गोष्टी आपल्याला आपोआप मिळत असतात. आपल्याला मोबाईल आता ह्या मुलींना 12वीपर्यंत मुलींना मोबाईल नाही, अलावच नाही. TV दर आठवड्यातून फक्त शनिवारी रात्री आणि रविवारी दुपारी रात्री इतर दिवशी TV. म्हणजे एवढे संस्कार आम्ही केलेले आहेत. पण तुम्ही लोक जर अजून काय त्याच्यामध्ये भर घालत असाल किंवा वेगवेगळ्या लोकांना आणून त्यांचा आदर्श जर ठेवत असाल तर खरोखरच की अजून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुमचा आदर्श या ठिकाणी ठेवतील. ही जी काही मोलाची वस्तू तुम्ही या ठिकाणी मुलांना आणून दिलेली आहे, खरोखरच मी तुमचं खऱ्याच सगळ्या टीमचं आभार मानतो. आणि इथून पुढे कधी एनी टाईम मी फोन करू न करू, तुम्ही कधी या भागात आला, कुठल्या पद्धतीने तुम्हाला कार्यक्रम घ्यायचे असतील तर एनी टाईम कधी या मुलांसाठी कार्यक्रम घेऊ शकता, भेटू शकता, मुलांच्यासाठी विचारपूस करू शकता. काळाची गरज आहे. कारण आता मी मॅडमच्या तोंडून राजवाड्यांच्या तोंडून इतक्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. कारण रस्त्यावर अतिशय वेगळ्या पद्धतीनं ज्या महिला वर्ग बघतोय आपण की स्वतःचं स्वार्थ साधण्यासाठी अनेक लोकांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत, अनेक वेगवेगळ्या कृत्यांना सामोरे जात आहेत. तर त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी ही महिला मंडळ या ठिकाणी उतरलेत आणि चांगल्या पद्धतीचं कार्य केलं की ही महिला वाहत न जाता चांगल्या प्रकारे आपला संसार किंवा आपला घर किंवा आपला परिवार चांगल्या पद्धतीने ठेवू शकेल या पद्धतीचं कार्य तुम्ही या ठिकाणी खरोखरच मला एवढं भावलेलं आहे की अशी ज्या लोक आहेत किंवा अशा ज्या मोठमोठ्या पदावर गेलेल्या व्यक्ती त्या व्यक्तींना आणून या मुलांच्यासाठी जर आदर्शपणे या ठिकाणी माहिती जर देईल तर खरोखरच त्याच्यात एखादा गुण येऊन जाईल. तुमच्या पद्धतीने म्हणजे खरोखरच उंच भरारीमध्ये अशी मी आशा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात आणि ह्या मुलांसाठी जी काही देणगी रूपाने मदत केली त्याचा पुरेपूर उपयोग या मुलांसाठी आपण करू अशी आम्ही देतो आणि पुन्हा तुमच्या पुढील कार्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
आत्ताच हॅलो मावळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.